हॅलो गाईज, अ व्हेरी गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. सो हा व्लॉग एकदम आजचा दिवस एकदम स्पेशल आहे, कारण की आज आहे आमची ॲनिव्हर्सरी, 4th ॲनिव्हर्सरी ती पण. आणि जस्ट मी कामावरून आली आहे तर एवढा अवतार आहे आणि एवढं सगळं घेऊन पण आली आहे सोबत, ते सुद्धा ट्रेननी खूप हेक्टिक असतं. सो असे केस बांधल्याशिवाय तर ट्रेनमध्ये चढणं इज इम्पॉसिबल. सो एनिवेज, आता हे सगळा जो माझा अवतार आहे तो असाच काहीसा असतो. आता 4th ॲनिव्हर्सरी आहे आणि प्रत्येक ॲनिव्हर्सरी आम्ही कुठे ना कुठे बाहेर जातो. मोस्टली आम्ही डिनरसाठीच गेलो आहे. ॲक्च्युली इच्छा तर नाही आहे, बिकॉज 6 वाजले. आता एवढं घाई गडबडीमध्ये रेडी व्हा, आणि अजून नवरा आला पण नाही आहे जॉबवरून. सो तो आपल्या कामावरून जेव्हा अराउंड 7:30 8 येईल तेव्हा आम्ही जाऊ. तोपर्यंत 2 hours आहे माझ्याकडे रेडी होण्यासाठी. ॲक्च्युली 2 पण नाही, आता 6:30 ऑलरेडी झालेत. सो 1.5 तास आहे आपल्याकडे. त्यातच मला सगळं आवरायचं आहे आणि रेडी व्हायचं आहे अगेन. तो मी आता पटकन शॉवर घेते, कारण की रोज कामावरून आल्यानंतर मला हॉट शॉवर लागतो. सो या, मी फ्रेशन अप होते, मस्त गेट रेडी विथ मी पण शूट करते शॉर्ट्ससाठी. अँड या, दॅट्स इट. भेटू आपण. सो गाईज, इथे आपलं पार्सल आलेलं आहे. तर मी मागवलं आहे मॅग्नस. एक ॲल्मंडचं आहे आणि एक प्लेन आहे. सो या, हजबंडसाठी. आणि सोबतच मागवलं आहे हे हार्टवालं डे मिल्क. वो, सरप्राईज फॉर हिम. आणि हे तर माझ्यासाठी आहे. मला एक आचार बनवायचा आहे, सो फॉर दॅट पिकल मसाला. एनिवेज, ते एवढं सगळं मी मागवलं आहे. आता हे गपचूप आईस्क्रीम तर मी फिरून आल्यानंतर लेट नाईट त्याला सरप्राईज देणार आहे, बट ह्याचं मी आत्ता देणार आहे. सो हे बाहेर ठेवते आणि हे जाईल आपलं फ्रीजमध्ये. आता हे चॉकलेट ना, मी विचार करते आहे एंटर केल्या लाईक इथे ठेवूया, इथे त्याचं लक्ष जाईलच. सो बाकी सगळं इथनं हटवते. सो हे आहे फिक्स डर्माचं पार्सल, जे की मला रिसीव झालं आहे. ह्याचं मी शॉर्ट्समध्ये व्हिडिओ बनवीन, आता ओपन नाही करत आहे. आणि हे चपला जे की मी न्यू घेतलेले आहेत. या, लेट मी शो यू दॅट ऑल्सो. तर हे आहेत न्यू चपला. हे मी नंतर दाखवीन तुम्हाला. एक लॉंग वेगळा व्हिडिओज बनवीन. तर हे सध्या आज जाऊ दे आणि हे इथे असू दे, सो दॅट ही कम्स अँड गेट्स सरप्राइज्ड. सो गाईज, अशी काहीशी मी रेडी झालेली आहे आणि हा माझा फुल लुक आहे. फुल लुक तर नाही दिसू शकत, बट या, इंस्टाग्रामवर येईल, कारण मी गेट रेडी विथ मी शूट केलेला आहे. एनिवेज, इथे मी हे जे चॉकलेट घेऊन आली ह्याच्यासाठी, ही इज नॉट इंटरेस्टेड इन दॅट. तो सरळ आले चेंज वगैरे करायला लागला, बट नेव्हर माइंड. आपण खोलूया हे आणि खाऊया. आणि मी काय वेअर केलं आहे, ते डेनिम घातलं आहे. ही माझी व्हाईटवाली बेसिक पर्स वेअर केली आहे. दॅट्स इट. आणि बेसिक मेकअप. गुड इव्हनिंग. आता ॲनिव्हर्सरी आहे आमची. 4 वर्ष झाले जॉबनं. 4 वर्ष झाले. सो आता आम्ही कुठेतरी जाऊ डिनरला. चॉकलेट आणलेलं मीच खाते. सिल्क आणलंय. सिल्क ही इज नॉट इंटरेस्टेड इन चॉकलेट्स. थँक्यू. मी माझ्यासाठीच आणलेलं. ठीक आहे. मला So आम्ही- बघायचं होतं ह्यात हार्ट आहे की नाही, म्हणजे पिंकी पॉंकी हार्ट आहे की नाही यार. देयर इज नो हार्ट. दाखव तरी. आई, हार्ट, हो, दिस हार्ट. हो, पिंक कलर हार्ट. ठीक आहे. आता आम्ही तिकडे जाऊ, तिथे भेटू. डायरेक्ट हार्ट खाऊ का? सी यू. सो गाईज, आम्ही आता रेडी वगैरे झालेलो आहोत, कारमध्ये बसलो आहोत आणि इथे खूप ट्रॅफिक लागले, बिकॉज आम्ही ठाण्यापासून जाणार आहे आता BKC फॉर डिनर. आणि तोपर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की दिवसभरात आम्ही काय केलं फॉर आवर ॲनिव्हर्सरी. तर सर्वात आधी तर रात्री लेट आली मी 11:30 वाजता. तर जॉबवरून येताना हा पिक करायला आलेला, सो बाईकनी ते सुद्धा. सो लॉंग ड्राईव्ह झाली आमची. आणि त्यानंतर सकाळी उठल्यावर मी बनवलेले डोसा, बिकॉज तो माझ्या नवऱ्याचा फेवरेट आहे. तर डोसा बनवलेला असा मस्त हेल्दी मुगाचा आणि मसूरचा. आणि मग लंचसाठी मी बनवलेलं गार्लिक राईस. आता ह्या दोघांची रेसिपी, एक्झॅक्ट रेसिपी माझ्या इंस्टाग्रामवर येईल आणि मे बी मी शॉर्ट्सवर पण अपलोड केलं तर करीन. सो ते दोन्ही पण थोडंसं एक शॉर्ट क्लिप तर किंवा फोटो मी इथे अटॅच करीन. आणि इथे ट्रॅफिक आहे. आता बाकी कायच बोलू. तर वेट करतो आहे आणि ऑलमोस्ट 8:45 वाजलेत. आता बघूया कधी पोचतो.
BKCला. या आम्ही आता पोचलो आहोत BKCला. मस्त असा व्ह्यू आहे इकडे, एकदम भारी भारी मोठे मोठे हॉटेल्स आहेत. ओ धीरूभाई अंबानी स्क्वेअर, काय भारी आहे यार, मस्त. सो गाईज आता आम्ही बटरफ्लाय हायकडे आलेलो आहोत. आता बघूया इथे जायचं की पुढे अजून एक आहे ॲमेझॉनिया, लाईक इथेच आहे बाजूला. तर वी आर डिसाइडिंग नाव की आम्ही एक्झॅक्टली इथे जायचं की इथे, बघूया. तो थोडंसं इन्क्वायरी करायला गेला आहे माझा नवरा, अँड देन विल डिसाइड. लेट्स सी. व्ह्यू बघा काहीसा असा आहे. वी आर ॲट बटरफ्लाय हाय BKC. सो गाईज आता आम्ही पोचलेलो आहोत. इथे खूप सारी लाऊड म्युझिक आहे. सो मी माईक घेतलाय माझा. माईक कम्स फॉर रेस्क्यू. आम्ही आता ऑर्डर करतोय. हा बघा. सो इथे खूप लाऊड म्युझिक आहे, तर डायरेक्टली मी मे बी डिशेसच दाखवीन जे काय आम्ही ऑर्डर करतोय. गाईज इथे आमची ऑर्डर आलेली आहे. हे कुकुंबरचं मॉकटेल आहे आणि हे स्प्रिंग रोल्स. लुक्स यम्मी. आता टेस्ट करून बघतो कसे आहेत. तर कम्स मलाई ब्रोकली. दिस आय एम हॅव्हिंग फॉर द फर्स्ट टाइम आणि बघून तरी खूप यम्मी वाटतंय. गाईज हे जे आम्ही नाचोज मागवलंय नेक्स्ट, ह्याच्यासोबत हे असं वर एक फ्लावर आलेलं क्यूट स्टॉक. सो माझ्या हजबंडनी आज मला काही रोज वगैरे दिलं नाही व्हॅलेंटाईनला. सो हे मला मिळालं, रोज फ्लावर क्यूट वालं. आणि हे आहे नाचोज जे आम्ही आता खातोय, एन्जॉय करतोय. ह्या आधीचे डिशेस ते एकदम भारी आले. आता हे नाचोज बस. हे टोमॅटोचं सगळं चटणी त्याच्यावरच टाकली. डिप हवा होता साईडला. या ओके. नेक्स्ट डेझर्ट आलेलं आहे. कुनाफा पिस्ताशियो स्टफ समथिंग काहीतरी आहे डेझर्ट. बघूया टेस्ट करून. हो हे खूपच ठीक आहे. कट करायचे का? ओके. हे तुटतच नाही, तोडायला पाहिजे. माझ्या तुटतच दिस आउटर कवर इज ऑफ मिल्क आणि आतमध्ये लाईक पिस्ताशियो स्टफ. वाव टेस्टी आहे ही डिश. इथला डीजे खूप चांगला आहे, पण अनफॉर्च्युनेटली आज ट्यूजडे आहे आणि पुन्हा ऑफिस क्राऊड आलेला आहे. फायनली गाईज आमचं झालेलं आहे खाऊन वगैरे मस्तपैकी. आता थोडेसे फोटोज काढू आणि आमचं नेहमीच आहे, खाऊन झालं की आम्ही फोटोज काढतो, म्हणजे पोट एकदम फुललेलं असणार. आधीच काही कमी नाही आहे. आता हा कार आणायला गेलाय. ओके. तो आला की बोलते फोटोज वगैरे काढू. बिकॉज आम्ही काढले नाही आहे आणि एकदम क्यूट ड्रेसिंग केली आहे मी. सो या जेवण वगैरे झालेलं आहे, डेझर्ट वगैरे खाल्लेलं आहे. आता आम्ही निघालो अँड घरात जे मॅग्नम आणलेलं आहे ते आता असंच पडून राहणार. ह्याचं रिॲक्शन बघा. मी मॅग्नम पण मागवलेलं बट ह्याला दाखवलं नाही, कारण आम्ही आता इथे कुनाफा खाल्लं. जे काय होतं ते काय होतं, कुनाफा पेस्ट्री होता, डेझर्ट कुनाफाचं. ते खूप यम्मी होतं. फर्स्ट टाइम आम्ही ट्राय केलं आणि खूप टेस्टी होतं. तर आता मॅग्नम कॅन्सल. खूप सारं डेझर्ट झालेलं आहे आज. खूप पुट ऑन पण केलेलंच असणार. आता आम्ही निघालो. सो BKC वरून ठाणा ऑलमोस्ट 40 मिनिट्समध्ये आरामात पोचू. मोस्टली तरी 11:30 वाजले.
जाऊन आता रेस्ट करू. घराचा अवतार आहे तो सगळा मला आवरायचा आहे, बघूया. बट या दिस वॉज इट. अशा प्रकारे आम्ही आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. छोटंसं सेलिब्रेशन बटरफ्लाय हाय हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये. अँड आता निघालो आणि असं मस्तपैकी असं गाणं ऐकत ऐकत घरी जाऊ. तशी माझी इच्छा तर होती मरीन ड्राईव्ह वगैरे जाऊन बसायची, बट आता खूप लेट झालं आहे आणि उद्या परत जॉब वगैरे आहे, आय मीन क्लिनिक आहे. सो या रेस्ट हवी आहे, दमलो पण आहे जाम. एनिवेज मजा आली. बाय, सी यू नेक्स्ट व्लॉग.